नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मनोज व्यवहारे एम ॲग्रिकल्चर यूट्यूब चॅनलवरती परत एकदा तुमचं हार्दिक स्वागत करीत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण बघत आहे डिसीजेस। त्या डिसीजेसमध्ये आपण आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे डिसीजेस ऑफ ग्रेप्स। द्राक्षावरती येणाऱ्या रोगांबद्दल आज आपण बघणार आहोत। तर बघा, लक्षात घ्या, या डिसीजेस ऑफ ग्रेप्समध्ये एकूण 5 टाइप्स ऑफ म्हणजे 5 प्रकारचे डिसीज आपल्याला द्राक्षावरती दिसून येतात जनरली। तर त्यामध्ये पहिला जो डिसीज आहे तो आहे डाउनी मिल्ड्यू डिसीज, नंतरचा आहे पावडरी मिल्ड्यू, तिसरा आहे बर्ड आय स्पॉट्स, त्यालाच आपण अँथ्रॅग्नोज असं पण म्हणतो, चौथा जो आहे त्याला बॅक्टेरियल कॅन्कर असं म्हणतात, आणि पाचवा जो डिसीज आहे तो आहे फॅनलिफॉयरस। तर बघा, अशा 5 प्रकारचे आपल्याला डिसीज दिसून येतात म्हणते द्राक्षावरचे जनरली। तर लक्षात घ्या, आता हे जे डिसीज आहे ते कोणत्या कॉझल ऑर्गॅनिझममुळे तयार होतात ते पण आपल्याला बघायचं आहे। तर त्यामध्ये लक्षात घ्यायचं आहे डाउनी मिल्ड्यू हा जो फंगल डिसीज आहे, डाउनी मिल्ड्यू हा जो डिसीज आहे हा फंगल डिसीज आहे। मग फंजाय कोणते आहे तर प्लाझ्मोपॅरा व्हिटिकोला नावाच्या फंजायमुळे हा डिसीज कॉज होतो। त्याच्यानंतरचा दुसरा जो डिसीज होता तो होता पावडरी मिल्ड्यू। हा पावडरी मिल्ड्यू जो डिसीज आहे हा तयार होतो म्हणते अन्सिनेला नेकॅटर नावाच्या फंजायमुळे। ओके, तर तिसरा जो डिसीज आहे तो आहे म्हणते बर्ड आय स्पॉट्स, त्यालाच आपण अँथ्रॅग्नोज असं म्हणतो। हा कॉज होतो म्हणते, हा एक जीनस आहे, हा ऑब्जेक्टिव्ह म्हणून हा विचारला जातो। एल्सिनॉई अँफेलिनामुळे हा डिसीज कॉज होतो। तर चौथा जो डिसीज आहे, हे 3 झाले फंगल डिसीज, आणि चौथा जो डिसीज आहे म्हणजे तो आहे बॅक्टेरियल कॅन्कर। म्हणजेच काय, ऑब्विसली हा डिसीज बॅक्टेरियामुळे कॉज होतो। बॅक्टेरिया कोणता असतो तो झॅन्थोमोनास कॉम्पॅस्ट्रिस पॅथोवार व्हिटिकोला, याच्यामुळे झॅन्थोमोनास नावाच्या जीनसमुळे हा डिसीज कॉज होतो। तर पाचवा जो डिसीज आहे हा व्हायरल डिसीज आहे, फॅनलिफॉयरस, कॉज बाय ग्रे पॉइंट फॅनलिफॉयरसमुळे हा डिसीज कॉज होतो। तर पहा, हे आपण न पाहिले डिसीज आणि त्याचं कॉझल ऑर्गॅनिझम। तर पाहू आपण आता, जे मी सांगितलं तुम्हाला तेच। डाउनी मिल्ड्यू डिसीज आहे पहिला, डाउनी मिल्ड्यू डिसीज कॉज बाय प्लाझ्मोपॅरा व्हिटिकोला। लक्षात घ्यायचं, एक तर जे कॉझल ऑर्गॅनिझम असते ते लिहित असताना एक तर ते इटॅलिक मध्ये लिहायचं किंवा त्याच्या खाली अंडरलाईन करायची। कार्लोस लिनायस नावाच्या व्यक्तीनं बायोनॉमियल नॉमेनक्लेचर सिस्टीम मध्ये ते आपल्याला सांगितलं होतं। ओके, तर लक्षात घ्यायचं, प्लाझ्मोपॅरा व्हिटिकोला मुळे डाउनी मिल्ड्यू डिसीज कॉज होतो म्हणते। ओके, याला केवळा रोग पण म्हणतो आपण। त्याच्यानंतरचा दुसरा डिसीज आहे तो आहे म्हणते पावडरी मिल्ड्यू। पावडरी मिल्ड्यू डिसीज कॉज बाय अन्सिनेला नेकॅटर नावाचा फंजायमुळे, अन्सिनेला नेकॅटर नावाच्या फंजायमुळे हा डिसीज कॉज होतो म्हणते। ओके, आणि याला भुरी नावाचा, मराठीमध्ये आपण त्याला भुरी असं म्हणतो, त्यालाच पावडरी मिल्ड्यू असं म्हणतात। ओके, आता लक्षात घ्यायचं, पावडरी मिल्ड्यू आणि डाउनी मिल्ड्यू, पावडरी मिल्ड्यू आणि डाउनी मिल्ड्यू मध्ये एक बेसिक फरक असतो। तर डाउनी मिल्ड्यू मध्ये पानाच्या खालच्या साईडनं व्हाईटिश ग्रोथ दिसून येते आपल्याला, तर पावडरी मिल्ड्यू मध्ये पानाच्या वरच्या साईडनं आपल्याला काय दिसून येते, पावडरी ग्रोथ दिसून येते। ओके, देन त्याच्यानंतर बर्ड आय स्पॉट्स हाच ऑब्जेक्टिव्ह असतो मित्रांनो। बर्ड आय स्पॉट्स त्यालाच आपण अँथ्रॅग्नोज असं म्हणतो ऑन ग्रेप्सवरचा। आणि लक्षात घ्यायचा, हा जो फंगल जीनस आहे म्हणते एल्सिनॉई, हा स्पेशली इथंच आपल्याला दिसून येतो म्हणते। एल्सिनॉई अँफेलिना नावाच्या फंजाईमुळे आपल्याला बर्ड आय स्पॉट्स, त्यालाच आपण अँथ्रॅग्नोज असं म्हणतो, हा डिसीज दिसून येतो आपल्याला। देन त्याच्यानंतर चौथा जो डिसीज आहे म्हणते तो आहे बॅक्टेरियल कॅन्कर। बॅक्टेरियल कॅन्कर कोणत्या बॅक्टेरियामुळे कॉज होतो तर झॅन्थोमोनास नावाच्या बॅक्टेरियामुळे कॉज होतो। झॅन्थोमोनास नावाचा जो बॅक्टेरिया असतो हा कसा असतो म्हणते, ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया असतो। ओके, झॅन्थोमोनास कॉम्पॅस्ट्रिस पीव्ही व्हिटिकोला, व्हिटिकोला म्हणजेच काय, ग्रेप्स वरती येतो म्हणून त्याला व्हिटिकोला असं म्हणतं। आणि झॅन्थोमोनासमुळे हा कॉज होणारा एक काय बॅक्टेरियल डिसीज आहे, त्याचं नाव आहे बॅक्टेरियल कॅन्कर। त्याच्यानंतर पाचवा जो डिसीज आहे म्हणते तो आहे फॅनलिफॉयरस आहे म्हणते। ह्या फॅनलिफॉयरस पहा पर्टिक्युलरली एकमेव डिसीज आहे म्हणते की हा फॅनलिफॉयरस जो आहे तो कॉज बाय ग्रे पॉइंट फॅनलिफॉयरस अँड ट्रान्समिटेड बाय, हे आपण पाहिलं होतं म्हणजे व्हायरसचा जेव्हा आपण लेक्चर घेतलं होतं ना, व्हायरसचे कॅरेक्टरिस्टिक्स आणि त्याच्यामध्ये डिसीजेस घेतले, त्याच्यामध्ये हे पर्टिक्युलर एक्झाम्पल घेतलंय की निमॅटोडमुळे, निमॅटोड्समुळे ट्रान्समिट होणारा हा एकमेव व्हायरल डिसीज आहे म्हणते। निमॅटोड्स कोणते आहे म्हणते, तुम्ही एक्स म्हणा किंवा झिपिनेमा इंडेक्स नावाची जी काय निमॅटोड आहे, या निमॅटोडमुळे हा डिसीज कॉज होतो। लक्षात घ्यायचं, ग्रे पॉइंट फॅनलिफॉयरस ट्रान्समिटेड बाय निमॅटोड। तर अशा प्रकारचे 5 प्रकारचे आपल्याला डिसीज दिसून येतात। त्यामध्ये 3 जे आहे ती फंगल डिसीज आहे, एक बॅक्टेरियल डिसीज आहे, एक व्हायरल डिसीज आहे। जनरली ह्या 5 प्रकारचे डिसीज आपल्याला ग्रेप्सवरती दिसून येतात। लक्षात घ्यायचं, पर्टिक्युलरली ज्या ग्रेपच्या व्हरायटी आहे म्हणते, मग त्याच्यात माणिकचमन असो, सुपर सोनाका असो, त्याच्यानंतर आपण नारायणगाव जम्बो म्हणतो। ओके, नंतर ज्योती असो, अशा नंबर ऑफ व्हरायट्या की ज्या एक्सपोर्ट पण केल्या जातात। ओके, अशा व्हरायटीवरती जे आपल्या जे महाराष्ट्रातले म्हटलं तर पश्चिम महाराष्ट्रातले जे सांगली आहे, नाशिक आहे, या एरियामध्ये जास्त प्रमाणात याचं प्रोडक्शन घेतलं जाते। ओके, हे प्रोडक्शन घेत असताना शेतकऱ्याला या डिसीजेसच्या
अडचणी येतात. ओके, या अडचणीवर मात कशा प्रकारे केल्या जाते किंवा करू शकतो हे आपण यामध्ये पाहू. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या डिसीजेस पैकी जो सगळ्यात महत्त्वाचा जो डिसीज आहे तो आहे डाउनी मिल्ड्यू. ओके, तर तो डाउनी मिल्ड्यू आपण आता बघू. तर डाउनी मिल्ड्यू जर आपण फील्डमध्ये गेलो तर फील्डमध्ये आपल्याला कशा प्रकारे डाउनी मिल्ड्यू हा डिसीज आहे आयडेंटिफाय करता येईल, तर तशा वेळेनं आपण हा डिसीज बघू आता. तर बघा, डाउनी मिल्ड्यू डिसीज हा जो डिसीज आहे या डिसीजचा आपण स्टडी करतो म्हणते ॲशवर्थच्या क्लासिफिकेशननुसार आपण मॅस्टिगो मायकोटिनाच्या आतमध्ये डाउनी मिल्ड्यूचा स्टडी करतो. तर लक्षात घ्या, हा जो डाउनी मिल्ड्यू ऑफ ग्रेप्स आहे हा कॉझल ऑर्गॅनिझम ज्याचा जो आहे तो आहे प्लाझ्मोपॅरा व्हिटिकोला. तर ह्या प्लाझ्मोपॅरा व्हिटिकोलामध्ये सिम्पटम्स काय दिसून येतात आपल्याला, तर लक्षात घ्यायचं आहे पानाच्या वरच्या साईडनं आपल्याला इनरेग्युलर येलो ट्रान्सल्युसेंट स्पॉट दिसून येतात म्हणते. पानाच्या वरच्या साईडनं आपल्याला इनरेग्युलर येलोइश ट्रान्सल्युसेंट स्पॉट दिसून येतात आपल्याला. ओके, आणि पानाच्या खालच्या साईडनं आपल्याला काय दिसून येते, पानाच्या खालच्या साईडनं आपल्याला असं दिसून येते व्हाईटिश पावडरी ग्रोथ दिसून येते ऑन द लोअर सरफेस ऑफ द लीव्ज. लक्षात ठेवायचं. ओके, येलोइश इनरेग्युलर ट्रान्सल्युसेंट स्पॉट्स वरच्या साईडनं आणि व्हाईट पावडरी ग्रोथ जे दिसून येते आपल्याला ते पानाच्या खालच्या साईडनं दिसून येते. आता पाहू आपण, शांततेत समजून घ्या. ओके, तर पहा सिम्पटम्स, पहिलं सिम्पटम्स पहा, इनरेग्युलर येलोइश ट्रान्सल्युसेंट स्पॉट्स ऑन दी अप्पर सरफेस ऑफ द लीव्ज. पानाचे जे काय पान असेल समजा, ओके, हे जे पान आहे समजा पानाच्या वरच्या साईडनं तुम्हाला काय दिसून येईल, तर इनरेग्युलर येलोइश ट्रान्सल्युसेंट स्पॉट दिसून येतील म्हणते पानाच्या वरच्या साईडनं. आणि आपण जर पानाच्या खालच्या साईडनं जर पाहिलं आपल्याला, ओके, सपोज हे पानाच्या खालच्या साईडनं जर आपण पाहिलं तर खालच्या साईडनं आपल्याला काय दिसून येईल, व्हाईटिश ग्रोथ दिसून येते म्हणजे व्हाईटिश पावडरी ग्रोथ ऑन दी लोअर सरफेस ऑफ द लीव्ज. अशा प्रकारे आपल्याला दिसून येते. लक्षात घ्यायचा. ओके, अप्पर साईडनं इनरेग्युलर येलोइश ट्रान्सल्युसेंट स्पॉट दिसून येतील, तर खालच्या साईडनं आपल्याला काय दिसून येते म्हणजे करस्पॉन्डिंग ऑन लोअर सरफेस व्हाईट पावडरी ग्रोथ ऑन द लीव्ज. खालच्या साईडनं काय व्हाईट पावडरी ग्रोथ आपल्याला दिसून येते, वरच्या साईडनं येलोइश ट्रान्सल्युसेंट स्पॉट दिसून येतात. त्याच्यानंतर तिसरं पहा, अफेक्टेड लीव्ज बिकम येलोइश. जे काय अफेक्टेड लीव्ज असतील ते पिवळे पडतील. ओके, नंतर ब्राऊन कलरचे होतील आणि नंतर काय होतील ते ग्रेट्स ड्राईड, नंतर ते वाढतील. लक्षात घ्यायचं, जे काय अफेक्टेड पानं असतील ना ते ज्याच्यावर डाउनी मिल्ड्यू आलेला आहे असे लीव्ज, ते लीव्ज काय होतील म्हणते अफेक्टेड लीव्ज बिकम येलोइश, पिवळे पडतील. नंतर काय होतील ब्राउनिश होतील आणि गेट्स नंतर ते वाळून जातील, ड्राईड होतील. ओके, लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर चौथा जो आहे प्री मॅच्युअर डिपॉल्युशन, म्हणजेच काय पानगळ अगोदर होईल. म्हणजे एखादं पान आहे त्याची लाईफ सायकल कंप्लीट झाल्यानंतर त्याचं डिपॉल्युशन होते. तर लक्षात घ्यायचं इथं काय होते प्री मॅच्युअर म्हणजे अगोदरच त्याचं वय होण्याच्या अगोदरच तो काय होईल ते पानगळ जास्त प्रमाणात दिसून येते. नंतर जे काय टेंडर असतील, टेंडर लक्षात घ्यायचं, जे काय एक द्राक्ष काय एक वेलवर्गीय पीक आहे. ओके, तर हा वेलवर्गीय पीक असल्यामुळे जे वरचा जो पार्ट आहे टेंडरचा जो पार्ट आहे म्हणते त्याच्यामधले त्याची हाईट कमी होते, त्याची डॉर्फिंग दिसून येते आपल्याला. ओके, डॉर्फिंग जे आहे म्हणजे हाईट कमी होणे कशाची होणार ते टेंडर शूट काय होते त्याची ग्रोथ जी होती ती कमी होते. ओके, त्याच्यानंतर पहा लक्षात घ्या, जर स्टेम असलं स्टेमवरती ब्राऊन सनकेन लेसन्स पडताना दिसतात आपल्याला. स्टेम जर असलं तर ब्राऊन सनकेन लेसन्स ऑन दी स्टेमवरती दिसून येतात. आता लक्षात घ्या, नंतर काय होते म्हणते हे लय महत्वाचं आहे. ओके, लक्षात घ्या. आतापर्यंत आपण काय पाहिलं पानावरती, नंतर स्टेमवरती गेलो. पानावरती काय दिसून आलं तर वरच्या साईडनं येलोइश कलरचे इनरेग्युलर स्पॉट दिसून आले, खालच्या साईडनं काय दिसून आलं म्हणते व्हाईट ग्रोथ दिसून आली आपल्याला, व्हाईट फंगल ग्रोथ दिसून आली आपल्याला खालच्या साईडनं. ओके, नंतर काय झालं हेच पानं जे होते जसा जसा डिसीज समोर गेला म्हणजे तशाच प्रकारे येलोइश पडले ते पानं. नंतर काय झाले ब्राऊन कलरचे झाले, नंतर ड्राईड झाले, नंतर आपल्याला प्रीमॅच्युअर डिपॉल्युशन दिसून आले, हे लीव्ज मध्ये दिसून आलं. ओके, त्याच्यानंतर आपण सनकेन स्पॉट्स पाहिले म्हणते कशामध्ये टेंडरमध्ये काय टेंडरची हाईट कमी झाली. त्याच्यानंतर ब्राऊन सनस्केन लेसन्स पडले म्हणते स्टेमवरती. त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे म्हणते बेरीज. ओके, आता या बेरीजवर काय दिसून येते ते पहा फक्त. व्हाईट ग्रोथ ऑन दी फंगलची काय दिसून येते व्हाईट ग्रोथ दिसून येते म्हणते ऑन दी बेरीज, त्या बेरीजवर. ओके, आणि सबसिक्वेंटली काय होते म्हणते कालांतराने काय होते सबसिक्वेंटली तिथं लेदर कसं असते लेदर सारखं स्ट्रक्चर दिसते, नंतर ते श्रीवेल होतं म्हणते. लेदरी स्ट्रक्चर दिसते नंतर श्रीवेल म्हणजेच काय पाणी निघून गेलेले द्राक्ष. ओके, ते आपल्याला दाबले ना तर तसे ते पिस्किव्यासारखे ते आपल्याला दिसून येतात.
त्या बेरीजवरती इनिशियल स्टेजमध्ये फंगल ग्रोथ दिसून येते, नंतर ते लेदरी दिसते आणि श्रीवेल दिसतं आपल्याला ते. ओके, अशा प्रकारे त्या बेरीज दिसून येतात, त्याच्यावर व्हाईटिश ग्रोथ दिसून येते फंगलची. ओके, देन त्याच्यानंतर ज्या बेरीज असतील, ओके, हा डिसीज जसा जसा समोर जाईल म्हणजे लॅटर इन्फेक्शन मध्ये हा बेरीज ज्या असतील त्याचा रिझल्ट दिसून येतो, म्हणजे त्या सॉफ्ट रॉट लाईक सिम्पटम दिसून येतात आपल्याला. ओके, आता लक्षात घ्या, सिम्पटम सॉफ्ट रॉट लाईक सिम्पटम्स आपल्याला दिसून येतात. सिम्पटम्स कोण दाखवते, तो जो होस्ट असणार. ओके, ज्या झाडावरती ज्या प्लांटवरती डिसीज कॉज होतो तो झाड जे सिम्पटम्स दाखवतो त्याला आपण सिम्पटम्स म्हणतो. ओके, आणि साईन जे असते, जो पॅथोजन जो आहे, जो काय तिथं त्याचं स्पोर तयार करणार आहे त्याला आपण साईन असं म्हणतो. ओके, सिम्पटम्स लक्षात, एकच शब्द लक्षात ठेवायचा इथं, सिम्पटम्स कोण प्रोड्यूस करते, तर सिम्पटम्स होस्ट प्रोड्यूस करतो, तर साईन कोण प्रोड्यूस करते, तर साईन पॅथोजन प्रोड्यूस करतो. ओके, तर लक्षात घ्यायचं आहे ह्या बेरीज आहे. ओके, सबसिक्वेंटली लॅटर इन्फेक्शन मध्ये सबसिक्वेंटली काय दिसून येते, बेरीज रिझल्ट दिसून येतो, म्हणते सॉफ्ट रॉट लाईक सिम्पटम दिसून येतात. आणि पण सॉफ्ट रॉट लाईक सिम्पटम दिसून येतात तिथं, पण लक्षात घ्यायचं तिथं कोणत्याच प्रकारची क्रॅकिंग आपल्याला, नो क्रॅकिंग ऑफ द बेरीज, कोणत्याच प्रकारची क्रॅकिंग तिथं दिसून येत नाही. हे आयडेंटिफाय आहे म्हणते डाउनी मिल्ड्यूचे सिम्पटम्स मध्ये. लक्षात घ्यायचं तिथं क्रॅकिंग दिसून येत नाही, जे की जनरली ग्रेप्समध्ये जे क्रॅकिंग दिसून येते म्हणजे ते कॅल्शियम बोरॉन जे काय असलं त्याच्या डिफिशियन्सीमुळे जर दिसून येत असली. पण लक्षात घ्यायचं टिपिकली डाउनी मिल्ड्यूची जर सिम्पटम्स ते असले तर तिथं कोणत्याच प्रकारची क्रॅकिंग दिसून येणार नाही. लक्षात घ्यायचं डाउनी मिल्ड्यूचे सिम्पटम्स आपल्याला लीव्हजवरती दिसले, नंतर टेंडरवरती दिसले, नंतर बेरीजवरती दिसले. लक्षात ठेवायचं सॉफ्ट रॉट लाईक सिम्पटम दिसून येतात आणि त्याच्यावरती काय दिसून येते म्हणते कोणत्याच प्रकारची क्रॅकिंग दिसून येत नाही. अप्पर सरफेसवर येलोइश स्पॉट दिसून आले, तर खालच्या साईडनं व्हाईटिश ग्रोथ दिसून आली होती. अशा प्रकारे आपल्याला काय दिसून येते, तर अशा प्रकारे आपण फील्डमध्ये गेल्यानंतर आयडेंटिफाय करू शकतो डाउनी मिल्ड्यू डिसीज. नंतरचा जो आपला पॉइंट आहे तो आहे इटिओलॉजी. तर ही इटिओलॉजी पाहत असताना डाउनी मिल्ड्यू ऑफ ग्रेप्सची जी इटिओलॉजी आहे ना, थोडी इंटरेस्टेड इटिओलॉजी आहे. इंटरेस्टेड कशी आहे, तर हे यामध्ये जी मायसिलियम आपल्याला दिसून येते ना, म्हणते ते मायसिलियम असते सिनोसिटिक मायसिलियम असते. सिनोसिटिक मायसिलियमलेस आपण काय म्हणत होतो, असेप्टेड मायसिलियम असं म्हणत होतो. ओके, अशा प्रकारची असेप्टेड मायसिलियम दिसून येते. नंतर इंटरसेल्युलर म्हणजेच काय, इन बिटवीन टू सेल मध्ये ग्रो होताना आपल्याला दिसून येते. ओके, देन त्याच्यानंतर इथं हॉस्ट्रिया पण दिसून येतो आपल्याला. ओके, अशा प्रकारची आपल्याला मायसिलियम कशी असते, तर सिनोसिटिक मायसिलियम आपल्याला डाउनी मिल्ड्यू डिसीजेस मध्ये दिसून येते. त्याच्यानंतर जे आहे की असेक्शुअल स्पोर, तर असेक्शुअल स्पोर मध्ये आपल्याला झू स्पोर दिसून येतात. सेक्शुअल स्पोर मध्ये आपल्याला ऊ स्पोर दिसून येतात. स्पोर फ्रूट जे असते म्हणते ते असते स्पोरेंजियम नावाचं स्पोर फ्रूट डाउनी मिल्ड्यू डिसीजेस मध्ये ऑकर होते. अशा प्रकारची आपल्याला इंटरेस्टेड इटिओलॉजी आपल्याला दिसून येते. तर आपण पाहू आता इटिओलॉजी पण पाहू. चला, तर इटिओलॉजी पाहत असताना लक्षात घ्यायचं आहे इटिओलॉजीमध्ये जी मायसिलियम जी असते ती इंटरसेल्युलर असते. इंटरसेल्युलर म्हणजेच काय, मायसिलियम ग्रोन इन बिटवीन टू सेल, म्हणजेच काय इंटरसेल्युलर मायसिलियम दिसून येते. डाउनी मिल्ड्यू डिसीजेसचा एक आणखी शब्द आहे की हा ऑब्लिगेट पॅरासाइट असतात. कसे असतात, ऑब्लिगेट पॅरासाइट असतात. विथ आता स्पेरिकल शेपचं हॉस्टेरिया. हॉस्टेरियाचं काय फंक्शन असते, हॉस्टेरिया इज अ ऑर्गन ऑफ ॲब्झॉर्प्शन करायचं, न्यूट्रिशन ॲब्सॉर्ब करायचं काम कोणाचं असतं म्हणते, तर हॉस्टेरियाचं असते. कोणी ॲब्झॉर्प्शन म्हणते, कोणी ॲब्सॉर्प्शन म्हणते. तर लक्षात घ्यायचं हॉस्टेरियाचं मेन फंक्शन आहे न्यूट्रिशन घेणे. होस्टमधून न्यूट्रिशन ॲब्सॉर्ब करायचं काम कोणाचं आहे म्हणते, तर हॉस्टेरियाचं काम आहे. आणि तिथं आपल्याला इंटरसेल्युलर मायसिलियम दिसून येते. ओके, आणि नंतर आहे जे सिनोसिटिक मायसिलियम. सिनोसिटिक मायसिलियम हा जो शब्द आहे ना सिनोसिटिक, ओके, सिनोसिटिक म्हणजेच काय, असेप्टेड मायसिलियम आपल्याला दिसून येते. जी काय आपली फंगस आहे ती कशी आहे म्हणते, असेप्टेड मायसिलियम. या मायसिलियम मध्ये कोणत्याच प्रकारचा क्रॉस वॉल ऑर सेप्टा आपल्याला दिसून येत नाही. लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर थिन वॉल आणि हायलाईन असतो. हायलाईन म्हणजेच काय, थिन वॉल म्हणजे पातळ त्याला वॉल असते म्हणते. आणि हायलाईन म्हणजेच काय, कलरलेस असतो. कसा असतो, कलरलेस. हायलाईनचा मिनिंग काय येतो, कलरलेस असतो. आपल्याला अशा प्रकारची सिनोसिटिक मायसिलियम म्हणजे असेप्टेड मायसिलियम डाउनी मिल्ड्यू डिसीजेस मध्ये दिसून येते. त्याच्यानंतर पहा असेक्शुअल स्पोर आहे म्हणते. असेक्शुअल स्पोर कोणता फॉर्म होतो म्हणजे झू स्पोर फॉर्म होतो. आता झू स्पोर म्हणजेच कसा, पहा लक्षात घ्या, अशा प्रकारचा आपल्याला स्पोर दिसून येतो. याच्यामध्ये व्हिप्लॅश असतो आणि टेन्साइल असतो. अशा प्रकारचं आपल्याला काय दिसते, झूस्पोरचं स्ट्रक्चर दिसून येते. झूस्पोर दिसून येतात, लक्षात घ्या आता. आणि त्याच्यानंतर आहे स्पोरेंजियम. कसा असतो, तर लेमन शेपचा असतो. लेमन शेपचा स्पोरेंजियम असतो. आता लक्षात घ्या, आपण ना काय पाहिलं, सिम्पटम्स पाहत असताना वरच्या साईडनं आपल्याला इनरेग्युलर येलोइश ट्रान्सलुशन स्पॉट दिसून आलते, तर खालच्या साईडनं आपल्याला व्हाईटिश पावडरी ग्रोथ दिसून आलती.
ओके. तर ती व्हाईटिश पावडरी ग्रोथ लॅटर आपल्याला जसं जसं इन्फेक्शन वाढत जाते म्हणते, सिव्हिअर इन्फेक्शन होते, ते इन्फेक्शन होत असताना तिथं काय होते, असं फ्रिंज लाईक म्हणजेच काय स्पोरेंजिया फॉर्म होतो, स्पोरेंजिओ फोर फॉर्म होतो, स्पोरेंजिओ फोर वर स्पोरेंजिओ स्पोर तयार होईल. ओके. तर लक्षात घ्यायचं आहे, ते जो स्पोरेंजियम असतो, तो स्पोरेंजिया जो असतो, स्पोरेंजिया तो कसा असतो, तर लेमन शेपचा स्पोरेंजिया तिथं असतो. ओके. आता लक्षात घ्या. त्याच्यानंतर इथून आपण हे पाहू. ओके. स्पोरेंजियम बी डिटेलमध्ये पाहू. लक्षात घ्यायचं आहे, इथून फक्त एवढंच लक्षात घ्यायचं आहे की असेक्शुअल स्पोर जो असतो तो झूस्पोर असतो. आता सेक्शुअल स्पोर कोणता असतो, तो ऊ स्पोर असतो. या ऊ स्पोरची मी काय तुम्हाला अगोदर सांगितली होती, केव्हा, जेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं फंजाईची जी डेफिनेशन पाहिली होती, त्याच्यामध्ये आपल्याला ऊ स्पोर शब्द पाहिला होता. ऊ स्पोर्सच्या सेलवॉलमध्ये काय असते, सेल्युलोज प्रेझेंट असतो ते. तर हा जो ऊ स्पोर आहे, हा ऊ स्पोर तयार व्हायच्या उगोनियम असणार, अँथ्रिडियम असणार, त्या दोन्हीचं पहा, हा उगोनियम आहे, हा अँथ्रिडियम आहे. ओके. इथं न्यूक्लियस असतो, इथं न्यूक्लियस असतो, आणि त्याच्यानंतर काय होते, अशा प्रकारचा आपल्याला ऊ स्पोर दिसून येतो. पाहता लक्षात घ्या, अशा प्रकारचा आपल्याला काय दिसून येतो, ऊ स्पोर आपल्याला दिसून येतो. ऊ स्पोर हा कसा असतो, सेक्शुअल स्पोर असतो. त्याच्यानंतर स्पोर फ्रूट कोणतं तयार होते, तर स्पोरेंजियमचं स्पोर फ्रूट तयार होते. स्पोरेंजियमचं स्पोर फ्रूट आपण पाहिलेलं आहे अगोदरच. अशा प्रकारचं काय असते, सॅक असते, सॅकच्या आतमध्ये कोलुमेला असणार, कोलुमेलाच्या आतमध्ये स्पोरेंजिओ स्पोर असणार. ओके. तर लक्षात घ्यायचं, या स्पोरेंजियमच्या आतमध्येच काय होते, आता लक्षात घ्या, काय असणार, आपण सपोज समजा हा आहे स्पोरेंजिओ स्पोर, लक्षात घ्यायचं आहे, हा स्पोरेंजिओ फोर, स्पोरेंजिओ फोर म्हणजे इट इज अ स्टाक लाईक स्ट्रक्चर. त्याच्यानंतर हे जे स्पोरेंजियम आहे, याला स्पोरेंजियम म्हणजे काय, सॅक सारखं सॅक लाईक स्ट्रक्चर असते. स्टाक लाईक स्ट्रक्चर म्हणजे स्पोरेंजिओ फोर, सॅक लाईक स्ट्रक्चर म्हणजेच काय, स्पोरेंजियम. स्पोरेंजियमच्या आतमध्ये असणार म्हणते स्पोरेंजिओ स्पोर. तर लक्षात घ्यायचं आहे, इथं कसं आहे, तर आता पाहू आपण डिसीज सायकल कशी असते. तर डिसीज सायकल पाहत असताना लक्षात घ्या, एक जर इन्फेक्टेड ल्यूज असणार, एक इन्फेक्टेड ल्यूज असणार, तर एक इन्फेक्टेड जर ल्यूज असलं तर ते काय करणार म्हणते, त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसून येते, इंटरसेल्युलर मायसिलियम दिसून येणार. त्या मायसिलियमची ग्रोथ होणार. त्या मायसिलियमची ग्रोथ झाल्यानंतर काय होते माहिती आहे का, तिथून त्या ट्विंग्स ज्या काही ब्रँचेस असतील त्याला, त्याच्यानंतर बेरीज असेल, बेरीज झाल्यानंतर लिप असतील, अशा प्रकारे ते इन्फेक्शन सगळ्या पार्टवरती म्हणजेच काय पूर्ण ग्रेप्सवरती ते पसरणार. ओके. म्हणजे पानाला असो, ब्रँचेसला असो, आणि दुसरं म्हणजे बेरीजला, अशा प्रकारे तिथं काय होईल म्हणते, तिथं इन्फेक्शन पसरेल. इन्फेक्शन म्हणजेच काय, इंटरसेल्युलर म्हणजे मायसिलियमची तिथं ग्रोथ दिसून येणार. त्या मायसिलियमची ग्रोथ दिसून तिथं आल्यानंतर तिथं काय दिसून येणार, स्ट्रक्चर दिसून येणार. म्हणजे तिथून खालून फंगल ग्रोथ दिसून येणार, तिथं स्पोर तयार होणार. कोणते स्पोर तयार होतील, तिथं स्पोरेंजियम तयार होतील. ओके. आता जर हे एक ल्यूज होतं इन्फेक्टेड, हे इन्फेक्टेड ल्यूज आहे, ह्या इन्फेक्टेड ल्यूज साठी ट्विंग्स असो, बेरीज असो, ओके, और लिप असो, याच्यावरती इन्फेक्शन होणार. इंटरसेल्युलर मायसिलियम काय करणार, ग्रो करणार. मायसिलियम ग्रो झाल्यानंतर तिथं काय होतील, कालांतरानं तिथं तीन वेन म्हणजेच काय, एक लक्षात घ्यायचं, जर ह्या ट्विंग्समध्ये पहा, लक्षात घ्यायचं, ह्या ट्विंग्समध्ये बी काय असणार, इंटरसेल्युलर मायसिलियम ग्रो होणार. तिथं काय होणार, स्पोरेंजियम तयार होणार. काय होईल म्हणते, स्पोरेंजियम तयार होणार. त्याच्यानंतर काय होते, ह्या स्पोरेंजियमच्या आतमध्ये, हा जर हा असा स्पोरेंजियम असला, स्पोरेंजियमच्या आतमध्ये काय फॉर्म होते म्हणते, स्पोरेंजियमच्या आतमध्ये झूस्पोर फॉर्म होतील. स्पोरेंजियमच्या आतमध्ये काय होते, लक्षात घ्या, सिम्पली लक्षात घ्यायचं, इन्फेक्टेड ल्यूज आहे. इन्फेक्शन जसं जसं सिव्हिअर इन्फेक्शन किंवा लॅटरल इन्फेक्शनमध्ये काय दिसून येते, तर तुमचे ट्विंग्स ब्रँचेस असो, देन त्याच्यानंतर तुमचं बेरीज असो, और तुमचे लिप असो, इथं पण काय होणार, इन्फेक्शन होणार. आता त्याच्यामध्ये काय असणार, 3 मार्ग असतात म्हणते, 3 मार्ग. तर पहिला मार्ग काय म्हणते, एक त्याच्यामध्ये असणारे मायसिलियम तिथं काय होणार, असं स्ट्रक्चर तयार होते. पहा, लक्षात घ्यायचं, अशा प्रकारचं आपल्याला काय दिसून येते म्हणते, तिथं जे फंगल ग्रोथ आहे तिथं आपल्याला स्पोरेंजियमचं स्ट्रक्चर दिसून येते. तर ह्या स्पोरेंजियमच्या आतमध्ये झूस्पोर सिम्पली फॉर्म होतील आणि झूस्पोर काय करतील, इन्फेक्ट करतील म्हणते दुसऱ्या प्लांटले. दुसरा मार्ग असा असतं म्हणते की याच्यामधून काय असणार, डॉर्मंट मायसिलियम असणार. डॉर्मंट मायसिलियम म्हणजेच काय, ज्या ट्विंग्स असतील म्हणते, ट्विंग्स ज्या काही ब्रँचेस असतील त्याच्यामध्ये आतमध्ये डॉर्मंट मायसिलियम असणार. त्याच्यानंतर ते डॉर्मंट मायसिलियमला जेव्हा फेवरेबल वातावरण भेटेल तेव्हा काय करणार, ती जर्मिनेट होऊन तिथं काय होणार म्हणते, तिथं बी काय होणार, झूस्पोर फॉर्म होणार. त्याच्यानंतर तिसरा मार्ग जो आहे म्हणते तो काय होईल म्हणते, तर तिथं काय होणार म्हणते, याच्यामध्ये जे मी ती वरती स्ट्रक्चर काढलं तिथं काय होणार,
हा उगोनियम राहणार आणि हा अँथ्रेडियम राहणार. अँथ्रेडियम म्हणजे हा मेल पार्ट आहे, उगोनियम म्हणजे फिमेल पार्ट आहे. ओके, फिमेल आणि हा मेल. याचं काय होणार, याच्या मिळून इथं काय होणार, कॅरिओगॅमी होणार. कॅरिओगॅमी म्हणजे न्यूक्लिअरची डिव्हिजन होणार. म्हणजे कॅरिओगॅमी झाल्यानंतर तिथं काय होणार, कोणता स्पोर तयार होईल म्हणते, तिथं ऊ स्पोर तयार होणार. लक्षात घ्या, थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे पण लक्षात घ्या, शॉर्टकटमध्ये काय होणार, हा ऊ स्पोर फॉर्म झाला. हा ऊ स्पोर आहे. ह्या ऊ स्पोरले फेवरेबल वातावरण झालं. फेवरेबल वातावरण झाल्यानंतर काय होईल, इथं काय होणार, ह्या ऊ स्पोरवर बी काय होईल म्हणते, स्पोरेंजियम फॉर्म होईल. आणि त्या स्पोरेंजियमच्या आतमध्ये काय होती म्हणते, कालांतरानं झूस्पोर फॉर्म होती. आणि झूस्पोर काय करणार, झूस्पोर काय करणार, इथं इन्फेक्शन करणार म्हणते त्या नवीन म्हणजे जे हेल्दी प्लांट होतो, हेल्दी प्लांटला परत इन्फेक्शन करणार. अशा प्रकारे ही सायकल दिसून येते आपल्याला. लक्षात घ्यायचं, सिम्पल आहे, एवढं काही कठीण नाही त्याच्यामध्ये. एक इन्फेक्टेड आहे, झूस्पोर इन्फेक्ट करते म्हणते एका ल्यूजले. ते ल्यूज थ्रू काय होईल, इन्फेक्शन पसरीन म्हणते त्या प्लांटवरती. प्लांटवरती इन्फेक्शन कसं पसरणार, तर त्या ब्रँचेस असणार म्हणजे ट्विंग्स असणार. ओके, त्या ट्विंग्सवरती, बेरीजवरती आणि लिपवरती आपल्याला काय दिसून येईल, तर मायसिलियम ग्रोथ दिसून येईल. मायसिलियम ग्रोथ झाल्यानंतर तिथं काय होईल, खालून फंगल ग्रोथ दिसून येईल. तिथं काय होईल, तिथं फंगल ग्रोथ दिसून आल्यानंतर तिथं असं अशा प्रकारचं स्ट्रक्चर दिसून येते. तिथं काय होणार म्हणते, स्पोरेंजिया फॉर्म होतो, स्पोरेंजियम फॉर्म होतो. आणि स्पोरेंजियम फॉर्म झाल्यानंतर लक्षात घ्यायचं आहे, स्पोरेंजियम थ्रू. आता तीन मार्ग कोणते कोणते आहे म्हणते. पहिला मार्ग सिंपल आहे म्हणते, की तिथं काय होईल म्हणते, स्पोरेंजियम फॉर्म होईल. स्पोरेंजियमच्या आतमध्ये झूस्पोर तयार होते ना, झूस्पोर इन्फेक्ट करतील म्हणते प्लांटला. दुसरा मार्ग असा आहे म्हणते, की जर ट्विंग्समध्ये डॉर्मंट मायसिलियम असली, ओके, आणि डॉर्मंट मायसिलियमले फेवरेबल वातावरण जर भेटलं, तर फेवरेबल वातावरण भेटल्यानंतर काय होईल म्हणते, तिथंच काय ती मायसिलियम जर्मिनेट होईल. आणि जर्मिनेट झाल्यानंतर तिथं झूस्पोर तयार होतील आणि झूस्पोर काय करतील, परत इन्फेक्ट करतील. त्याच्यानंतर तिसरा मार्ग काय म्हणते, तिथं काय स्ट्रक्चर तयार होईल, स्ट्रक्चर कोणतं तयार होईल, ते ऊ स्पोर तयार होतील. ऊ स्पोर कसे तयार होतील म्हणते, तिथं उगोनियम राहील आणि अँथ्रेडियम राहील. याच्यामध्ये कॅरिओगॅमी होईल. कॅरिओगॅमी झाल्यानंतर तिथं काय होईल म्हणते, तिथं ऊ स्पोर तयार होतील. हे ऊ स्पोर तिथंच रेस्टिंग राहतील आणि जसं त्याला फेवरेबल वातावरण भेटेल तिथं काय होईल, ऊ स्पोर टू स्पोरेंजियम तयार होईल. स्पोरेंजियमच्या आतमध्ये झूस्पोर तयार होतील, ते झूस्पोर परत इन्फेक्ट करतील. अशा प्रकारे 3 वेनं ही लाईफ सायकल कंप्लीट चालू राहते. लक्षात घ्यायचं आहे, कन्फ्यूज व्हायचं नाही. स्पोरेंजियम मध्ये कन्फ्यूज होते. स्पोरेंजियमचं टिपिकल स्ट्रक्चर हे आहे. ओके, टिपिकल स्ट्रक्चर आपण अगोदरच पाहिलेलं आहे. स्पोर फ्रूटमध्ये पहिलं असेक्शुअल स्पोर फ्रूट होतो स्पोरेंजियम. तर लक्षात घ्यायचं आहे, इथं सिम्पली काय आहे, मायसिलियम कशी असते, तर सिनोसिटिक मायसिलियम असते, इंटरसेल्युलर मायसिलियम असते. ओके, इंटरसेल्युलर आणि सिनोसिटिक म्हणजेच काय, असेप्टेड मायसिलियम दिसून येते. दुसरी गोष्ट म्हणजेच काय, असेक्शुअल स्पोर कोणता आहे, तर असेक्शुअल स्पोर आहे झूस्पोर. सेक्शुअल स्पोर कोणता आहे, तर ऊ स्पोर आहे. आणि स्पोर फ्रूट कोणता आहे, तर स्पोरेंजियम आहे. सिंपल एवढं जरी तुमच्या लक्षात राहिलं तरी काही अडचण नाही. ओके, लक्षात घ्या मित्रांनो. आता हे जो डाउनी मिल्ड्यू डिसीज आहे, हा प्री डिस्पोजिशन केव्हा हा जास्त प्रमाणात दिसून येतो, तर जनरली लक्षात ठेवायचं, जनरली म्हटल्यापेक्षा हा डिसीज जेव्हा 20 to 22 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर अँड 80 to 100% रिलेटिव्ह ह्युमिडिटी जर असली तर डाउनी मिल्ड्यू जास्त प्रमाणात दिसून येतो. ओके, लक्षात घ्यायचं आहे, 20 ते 22 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आणि 80 ते 100% आसपास रिलेटिव्ह ह्युमिडिटी जर असली तर सगळ्यात जास्त प्रमाणात तुम्हाला काय दिसून येणार म्हणते, तर हा डाउनी मिल्ड्यू डिसीज दिसून येतो. ॲज वेल ॲज जे काही तुमचे ऊ स्पोर असतील ते ऊ स्पोरला फेवरेबल वातावरण भेटलं. ओके, देन त्याच्यानंतर डॉर्मल मायसिलियम जर असली, जेव्हा पाऊस येतो आणि हवा येते तेव्हा जो स्पोरेंजिया असतो तो स्प्रेड होतो म्हणते आणि त्याच्याद्वारे बी जास्त प्रमाणात काही दिसून येते, इन्फेक्शन दिसून येते. ट्विंक्समध्ये डॉर्मल मायसिलियम असलं त्याच्यामुळे होते. आणि ऊ स्पोर जे असतात ते इन्फेक्टेड पानं असो, त्याच्यानंतर बेरीज असो किंवा तुमच्या ट्विंक्स असो म्हणजे ब्रँचेस असो, त्याच्यामध्ये असणारे ऊ स्पोर याच्याद्वारे काय होते, जास्त प्रमाणात इन्फेक्शन, सिव्हिअर इन्फेक्शन जास्त प्रमाणात दिसून येते. आणि लक्षात घ्यायचं, प्री डिस्पोजिशन केव्हा दिसून येणार, 20 ते 22 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आणि 80 ते 100% म्हणजे 80 to 100% रिलेटिव्ह ह्युमिडिटी असली तर हा डिसीज जो आहे डाउनी मिल्ड्यू हा जास्त प्रमाणात स्प्रेड होणार. ओके, नंतर जे आपल्याला पाहायचं आहे ते आहे परपेच्युएशन. परपेच्युएशन पाहत असताना प्रायमरी इन्फेक्शन कशामुळे होते आणि सेकंडरी इन्फेक्शन कशामुळे होते. जे ऊ स्पोर कशात होते, तुमचे ते ट्विंक्स असल्या, नंतर इन्फेक्टेड ल्यूज असले, बेरीजमध्ये असले तर त्याच्यामुळे काय होते, म्हणजेच काय, त्याच्यामध्ये असणारे ऊ स्पोर आणि डॉर्मल मायसिलियम याच्यामुळे काय होते, प्रायमरी इन्फेक्शन दिसून येते. सेकंडरी इन्फेक्शन जे आहे ना
ते कशामुळे दिसून येते आपल्याला, तर त्यामध्ये असणारे वाईन बॉर्न म्हणजे हवेमध्ये असणारे वाईन बॉर्न स्पोरेंजिया. आता स्पोरेंजिया म्हणजेच काय, स्पोरेंजिया नेहमी शब्द येत आहे, बऱ्याच वेळेस शब्द आला स्पोरेंजिया म्हणजेच काय, जे काय खालच्या साईडनं व्हाईटिश ग्रोथ दिसून आली होती तिथं स्पोरेंजिया सारखं एक स्ट्रक्चर दिसून येते. स्पोरेंजिया कशा होतात, आपण शॉर्टकटमध्ये लिहिलं होतं की स्पोरेंजिया लेमन शेप सारखा दिसतो किंवा ओव्हल असतो. ओके, तर तो ओव्हल कसा दिसतो, तर अशा प्रकारचा आपल्याला स्ट्रक्चर दिसून येते खालच्या साईडनं. ओके, हा जो स्पोरेंजिया होता, स्पोरेंजिया म्हणजे लेमन शेपचा ते आकार दिसून येतो, त्याला म्हणतो आपण स्पोरेंजिया म्हणतो. ओके, जे काही इंटरसेल्युलर मायसिलियम होती, इंटरसेल्युलर मायसिलियमची ग्रोथ झाली, तिथं नंतर स्पोरेंजिया तयार झाला आणि त्या स्पोरेंजियाचं मल्टिप्लिकेशन नंतर समोर दिसून येते आपल्याला. तर हे जे स्पोरेंजिया होते, ओके, तर लक्षात घ्यायचं आहे, तर या स्पोरेंजिया थ्रू काय होते म्हणते, स्पोरेंजिया जर त्या हवेमध्ये असला तर वाईन बॉर्न स्पोरेंजियामुळे काय होते, सेकंडरी इन्फेक्शन दिसून येते. आणि ॲज वेल ॲज आता मी तुम्हाला अगोदरच बोललो, शेवटी जेव्हा डिसीज सायकल सांगितली ना थोडी तेव्हा सांगत असताना झूस्पोरमुळे इन्फेक्शन होते, झूस्पोरमुळे इन्फेक्शन होते असं मी बोललो. तर लक्षात घ्यायचं आहे, ते झूस्पोर न्यू फ्लश जो असतो त्यावरती झूस्पोरमुळे इन्फेक्शन दिसून येते. तर तेच ती इन्फेक्शन कसं असते, सेकंडरी इन्फेक्शन थ्रू झूस्पोर आणि न्यू फ्लशवरती. म्हणजेच काय, इन्फेक्टेड प्लांट टू हेल्दी प्लांट, न्यू फ्लश आला तिथं काय होईल, झूस्पोर थ्रू इन्फेक्शन आपल्याला दिसून येते. म्हणजेच काय, तिथं सेकंडरी इन्फेक्शन आपल्याला दिसून येते. तर चला आपण ते पाहू आता. तर प्रायमरी इन्फेक्शन जे होतं म्हणते, द पॅथोजन सर्वाइव्ह ऑन द इन्फेक्टेड ल्यूज असो किंवा तुमच्या जे काही वेल असतील, वाईन्स असो, ओके, ग्रेप्सचे जे काही वेल असतील त्या ग्रेप्समध्ये असो, तिथं काय असणार, ऊस्पोर थ्रू आणि डॉर्मंट मायसिलियम थ्रू काय होते म्हणते, प्रायमरी इन्फेक्शन दिसून येते. डॉर्मंट मायसिलियम आणि ऊस्पोर थ्रू प्रायमरी इन्फेक्शन आपल्याला दिसून येते. जे काही इन्फेक्टेड ल्यूज होते, इन्फेक्टेड ट्विंग्स असतील, ओके, आणि नंतर काय असतील त्या वाईन्स म्हणजेच काय ते वेल असतील त्याच्यामध्ये जर समजा तिथं ऊस्पोर असले, बेरीज असो, बेरीजमध्ये जर ऊस्पोर असले किंवा डॉर्मंट मायसिलियम ट्विंग्स मध्ये असेल तर तिथं जर असली तर त्याच्यामुळे काय दिसून येते, प्रायमरी इन्फेक्शन आपल्याला दिसून येईल. आणि सेकंडरी इन्फेक्शन, द सेकंडरी स्प्रेड थ्रू दी वाईन बॉर्न स्पोरेंजिया. आता स्पोरेंजिया जे आहे ना, स्पोरेंजिया म्हणजे काय, जिथं व्हाईटिश ग्रोथ दिसून येते तिथं कालांतरानं काय दिसून येते, स्पोरेंजियाचा स्ट्रक्चर दिसून येते. आणि या स्पोरेंजियाच्या शेपवरून लक्षात घ्या, डाउनी मिल्ड्यू डिसीजेसच्या 10 जीनस आहे म्हणते, फंगल जीनस. मग तो पेरनोस्पोरा असो, स्क्लेरोस्पोरा असो, प्लाझ्मोपॅरा असो, ओके, पेरनोस्क्लेरोस्पोरा असो, ह्या ज्या स्पोरेंजियाचा शेप आहे. आता इथं लेमन शेपचा आपल्याला काय दिसून येतो म्हणते, स्पोरेंजिया दिसून येतो, म्हणून हा प्लाझ्मोपॅरा आहे. ओके, त्याच्यावरून त्याचं आयडेंटिफिकेशन आहे, म्हणजे स्पोरेंजियमचं, ओके, स्पोरेंजियाचं स्ट्रक्चर कसं आहे त्याच्यावरून त्याच्या जीनसचा कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला दिसून येते. तर लक्षात ठेवायचं, हा जो डाउनी मिल्ड्यू डिसीज कॉज करणारा जो हा जीनस आहे म्हणजे, हा डाउनी मिल्ड्यू ऑफ ग्रेप्सवरचा प्लाझ्मोपॅरामुळे होते. नंतर स्क्लेरोस्पोरा ग्रॅमिनिकोलामुळे हा डाउनी मिल्ड्यू होता म्हणते बाजऱ्यावरचा. लक्षात घ्यायचा आहे, त्याचा जो फंगल जीनस आहे, असे 10 जीनस आहे, डाउनी मिल्ड्यू डिसीज कॉज करणारे 10 जीनस आहे. त्याच्यापैकी हा प्लाझ्मोपॅरा व्हिटिकोला, ओके, हा प्लाझ्मोपॅरा व्हिटिकोला जो जीनस आहे त्याच्यामध्ये स्पोरेंजिया फॉर्म होतो. आणि त्याचा शेप कसा असतो म्हणजे लेमन शेपचा किंवा ओव्हल शेपचा तो आपल्याला दिसून येतो. वाईन थ्रू हवेमध्ये असणारा जो स्पोरेंजिया आहे त्याच्या थ्रू काय होते म्हणजे सेकंडरी इन्फेक्शन दिसून येते. आणि जे झूस्पोर होते, या झूस्पोर थ्रू काय होते म्हणते, झूस्पोर विच आर फाउंड ऑन दी न्यू फ्लश, जो काही तुमचा नवीन फ्लश येतो म्हणते. ओके, मी तुम्हाला सांगितलं ना, झूस्पोर थ्रू इन्फेक्शन होणार, तर तशा प्रकारे या झूस्पोर थ्रू न्यू फ्लशवरती, ओके, न्यू म्हणजेच काय, नवीन पालवी जी येते म्हणजे त्या पालवीवरती झूस्पोर थ्रूच इन्फेक्शन दिसून येते. म्हणून त्याला आपण सेकंडरी इन्फेक्शन थ्रू झूस्पोर आणि ॲज वेल ॲज वाईन बॉर्न स्पोरेंजिया थ्रू काय होते, सेकंडरी इन्फेक्शन दिसून येते. तर प्रायमरी इन्फेक्शन सिम्पली डॉर्मंट मायसिलियम जर ट्विंग्समध्ये असल्या तर, किंवा ऊस्पोर जे होते तर ते बेरीजमध्ये असो, लिपमध्ये असो किंवा ट्विंग्समध्ये असो, त्याच्यामध्ये जर ते असले तर त्याच्याद्वारे प्रायमरी इन्फेक्शन आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे परपेच्युएशन आपल्याला डाउनी मिल्ड्यू डिसीजमध्ये दिसून येते. तर पहा, आता आपल्याला या डिसीजचं मॅनेजमेंट कशा प्रकारे करता येईल तर लक्षात घ्यायचं आहे, मॅनेजमेंट करते वेळेस जे काही 3 फंगल डिसीज येतात, ओके, फंगल डिसीज होते म्हणते, आणि नंतर एक बॅक्टेरियल डिसीज होता आणि एक व्हायरल डिसीज होता. तर लक्षात घ्यायचं आहे, मॅनेजमेंट करत असताना पर्टिक्युलरली आपण फक्त डाउनी मिल्ड्यूचं मॅनेजमेंट न करता तिन्ही फंगल डिसीजचं आणि बॅक्टेरियल डिसीजचं आणि व्हायरल डिसीजचं मॅनेजमेंट करावं ते लागते. तर लक्षात घ्यायचं आहे, आता पहिला जो पॉईंट आहे तो आहे म्हणते सॅनिटेशन. तर सॅनिटेशन म्हणजे जे काही द्राक्षाची बाग आहे, ओके, या द्राक्षाच्या बागेमध्ये सॅनिटेशन म्हणजे स्वच्छता ठेवणं खूप महत्त्वाचं असते.
ओके. तिथं सॅनिटेशन म्हणजे जे काही डिसीज इन्फेक्टेड प्लांट असतील, जे काय खाली पडलेले लिव्ज असतील ते सगळे काय करायचे म्हणते. दुसरी जी ओढ आहे म्हणते रिमूव्ह अँड बर्निंग. जे काही इन्फेक्टेड तुमचे जे काय तिथं असतील, ओके, डिसीज इन्फेक्टेड असो किंवा तुम्हाला सिम्पटम्स ऑकर असतील, ते सगळे काय करायचे म्हणते, ते काय करायचे रिमूव्ह आणि बर्निंग त्यांना करायचं म्हणते. का बरं, तर जे काय तुमच्या ट्विंग्स असल्या तर त्याच्यामध्ये डॉर्मन मायसिलियम असणार, त्याच्यानंतर बेरीज असल्या काही पडलेल्या तर त्या बेरीजमध्ये असणारे ऊसपोर त्या लिपमध्ये आणि तुमच्या त्या ब्रँचेसमध्ये असणारे ऊसपोर जर तिथं असले तर त्याच्यामुळे काय होईल, स्प्रेड हा डिसीज जास्त प्रमाणात होईल. त्यामुळे लक्षात घ्यायचं आहे की सॅनिटेशन त्या बागेमध्ये स्वच्छता असणं खूप महत्त्वाचं आहे. ॲज वेल ॲज तिथं जे काय असल्यावर ते काय करायचं, तिथून रिमूव्ह आणि बर्निंग करायचं म्हणजे करायचं. ओके. मग त्या बेरीज असो, त्याच्यानंतर ट्विंग्स असो, लिप असो, जे काय असणार तिथं डिसीज इन्फेक्टेड मटेरियल काय जे काही असणार तिथं ते सगळे काय करायचं, रिमूव्ह करायचं. ओके. हे 2 पॉईंट जनरल पॉईंट असतात, सगळ्याला माहीत असतं जनरली. ओके. आफ्टर प्रूनिंग नंतर म्हणजे प्रूनिंग झाल्यानंतर 1% बोर्डेक्स मिक्सरचा स्प्रे तिथं घेणं सगळ्यात महत्त्वाचा असतो. आता लक्षात घ्या मित्रांनो, ह्या बोर्डेक्स मिक्सरची एक स्टोरी आहे पहा. 1882च्या अगोदर आणि 1882च्या आसपास काय झालं तर फ्रान्समध्ये जे वाईन खूप जास्त प्रमाणात म्हणजेच वाईन इंडस्ट्री जी होती, वाईन इंडस्ट्री ती थ्रेटेड झाली होती म्हणते एका डिसीजमुळे. त्या डिसीजचं नाव होतं म्हणते डाउनी मिल्ड्यू ऑफ ग्रेप्स. तिथं जे काही द्राक्षाच्या बागा होत्या त्या पूर्णच्या पूर्ण कोलॅप्स झाल्या होत्या. त्याच्यामुळे वाईन इंडस्ट्री जी होती, ओके, ती थ्रेटेड झाली होती. आता लक्षात घ्यायचं होतं की तर झालं असं की तिथचं जे द्राक्षाचे जे आहे तिथं अचानक ते पानगळ झाले किंवा तिथं डाउनी मिल्ड्यूचे सिम्पटम दिसून आले, बेरी खराब झाल्या, बागा खराब झाल्या. बागा खराब झाल्यानंतर तिथं एक युनिव्हर्सिटी होती म्हणजे बोर्डेक्स नावाची युनिव्हर्सिटी. तर त्या युनिव्हर्सिटीमध्ये एक प्राध्यापक होते, त्याचं नाव होतं P.A. मिलार्डेट नावाचा एक व्यक्ती होता. P.A. मिलार्डेट नावाचा एक प्राध्यापक त्या बोर्डेक्स युनिव्हर्सिटीमध्ये होता. तर त्याच दरम्यान तिथं त्या एरियामध्ये काय झालं होतं, डाउनी मिल्ड्यूचं हेवी इन्फेक्शन झालं होतं म्हणजे डाउनी मिल्ड्यूचं. तर ते झालं असताना काय झालं माहिती आहे का, एका ऑब्झर्वेशनसाठी हे जे प्राध्यापक होते P.A. मिलार्डेट हे गेले टूरवर जात असताना त्यांना सगळ्या बागा थ्रेटेड दिसल्या आणि अचानक रोडच्या साईडनं एक बाग अशी होती की तिथं त्या रोडच्या साईडच्या ज्या ओढी होत्या बागेतल्या त्या इन्फेक्टेड नव्हत्या. ओके. तर त्यांनी त्यांची गाडी थांबवली आणि थांबवल्यानंतर काय केलं, त्या शेतकऱ्याला व्हिजिट केली. ओके. तर त्या शेतकऱ्याला व्हिजिट केल्यानंतर त्या शेतकऱ्याचं असं म्हणणं होतं की रस्त्यानं येण्या जाणारे जे लोक आहे ते माझ्या बागेतले द्राक्ष तोडून नेता म्हणते. ओके. तर मी काय केलं म्हणते, मोरचूत घेतलं आणि चुना घेतला आणि ते यावरती फवारलं, यावरती टाकलं. त्यामुळे काय म्हणते, माझ्या बागेतून जे द्राक्ष नेता लोक ते नेत नाही, अशी काहीतरी त्यांनी स्टोरी सांगितली त्या शेतकऱ्यांना. ओके. जे प्राध्यापक होते P.A. मिलार्डेट त्यांनी ते ऐकून घेतले आणि त्यांच्या एवढं लक्षात आलं तिथून की यांनी मोरचूत म्हणजेच काय, CuSO4 कॉपर सल्फेट आणि लाईम, चुना म्हणजेच काय, लाईम. म्हणजे त्यांच्या एवढं लक्षात आलं की कॉपर सल्फेट आणि लाईम याचं जर आपण काहीतरी कॉम्बिनेशन केलं तर त्याच्यामुळं हा डिसीज कंट्रोल येतो. असं एक आयडिया त्या शेतकऱ्याशी बोलल्यानंतर एक आयडिया P.A. मिलार्डेटला आली आणि त्यांनी 82 ते 85च्या आसपास पूर्ण त्यावरती वर्क केलं. आणि त्यानंतर 1882च्या आसपास किंवा 1882 ते 85च्या आसपास त्यांनी एक सोल्युशन शोधून काढलं किंवा डिस्कवर केलं. त्या डिस्कवरीमध्ये त्यांनी काय केलं, बोर्डेक्स मिक्सचर 1%चं बोर्डेक्स मिक्सचर, त्या बोर्डेक्स मिक्सचरमध्ये काय केलं, 1% म्हणजे 1 kg कॉपर सल्फेट, 1 kg लाईम अँड 100 लिटर्स ऑफ वॉटर घेतलं तर 1%चं बोर्डेक्स मिक्सचर ते तयार होते. तर लक्षात घ्यायचं आहे, आफ्टर प्रूनिंग 1882 पासनं ते आतापर्यंतचं एकमेव असं फंगीसाईड आहे की त्याला रेजिस्टन्स तयार झालेलं नाही आणि ते आहे बोर्डेक्स मिक्सचर. तर लक्षात घ्यायचं आहे, आफ्टर प्रूनिंग 1% बोर्डेक्स मिक्सचरचा स्प्रे झालाच पाहिजे. ओके. तर कारण याच्यामध्ये एका अँटी फंगल आणि अँटीबॅक्टेरियल दोन्ही प्रॉपर्टीज आहे. ओके. बोर्डेक्स मिक्सचरचा आपण बॅक्टेरियासाठी बी जास्त प्रमाणात रोल दिसून येतो आणि ॲज वेल ॲज कॉपर असल्यामुळं फंगीसाईड पण. ओके. तर लक्षात घ्यायचं आहे की तिथून काय झालं, त्याचा शोध लागला आणि शोध लागल्यानंतर काय झालं, डिस्कवरी झाल्यानंतर बोर्डेक्स मिक्सचर तेव्हापासून तर आतापर्यंत सर्रास यूज होतो म्हणते बोर्डेक्स मिक्सचरचा. ओके. म्हणून आफ्टर प्रूनिंग आपण बी त्याचा काय स्प्रे केलाच गेला पाहिजे त्याच दिवशी. ओके. का बरं, तर याची दुसरी अशी स्टोरी आहे की जेव्हा आपण प्रूनिंग करतो म्हणजे झाडाला जखमा तयार करतो आणि बॅक्टेरिया जो असतो, बॅक्टेरियामध्ये अशी क्षमता नसते की तो ॲप्रिसोरियम फॉर्म करीन आणि नंतर फंगल जशी ॲप्रिसोरियम फॉर्म करते आणि इन्फेक्शन करते तशा प्रकारे बॅक्टेरिया करू शकत नाही. बॅक्टेरिया एंट्री करतो म्हणते, एक तर तो नॅचरल ओपनिंग थ्रू
नॅचरल ओपनिंग कोणते आहे म्हणजे स्ट्रोमॅटा आहे, लेंटिसेल आहे, हॅदॅटोड्स आहे, अशा 3 नॅचरल ओपनिंग थ्रू करीन. नाही तर तो करतो म्हणजे एंट्री करतो आपल्या होस्टमध्ये, ते करतो वाउंड्स थ्रू. वाउंड्स म्हणजे काय, जखमा थ्रू करतो. ओके, म्हणून बॅक्टेरियाची मोड ऑफ ऍक्शन जी आहे म्हणजे वाउंड्स थ्रू किंवा नॅचरल ओपनिंग थ्रू त्या जखमा झालेल्या आहे याच्यावरती 1%चा जर बोर्डेस मिक्सरचा आपण स्प्रे केला तर तिथून काय होते म्हणजे बॅक्टेरियल जे इन्फेक्शन होतं म्हणजे बॅक्टेरियल कॅन्कर नावाचा जो डिसीज येतो तशा प्रकारच्या डिसीजला थांबवल्या जाते. ओके, तर म्हणून बोर्डेस मिक्सरचा स्प्रे करणं सगळ्यात महत्त्वाचा असतो. आता लक्षात घ्या, नवीन फ्लश आल्यानंतर ओके, व्हेन दी फ्लश आर फॉर्म जनरली द्राक्षाच्या बागेवर सर्रास आपल्याला कंटिन्यू स्प्रे करावा लागतो. 2 ते 3 दिवसाला स्प्रे करावा लागतो. वातावरण चेंज झालं तरी बी स्प्रे करावा लागतो. कंटिन्युअसली त्याचे शेड्यूल असते. तर ते शेड्यूल फॉलो करत असताना नवीन फ्लश आल्यानंतर क्लोरोथॅलोनिल 0.2% आणि मेटॅलॅक्झिल 0. म्हणजे ऑर औषध आहे, लक्षात ठेवायचं. क्लोरोथॅलोनिल असो, क्लोरोथॅलोनिल आपल्याला कवच नावानं भेटते आणि मेटॅलॅक्झिल तर सगळ्याला माहिती आहे की जनरली डाउनी मिल्ड्यू डिसीजसाठी बेस्ट औषध कोणतं होतं आतापर्यंत आपण जे मॅन्युअलमध्ये बघतो तर ते मेटॅलॅक्झिलच असते. ओके, तर लक्षात घ्यायचं मेटॅलॅक्झिल 0.2% आणि ॲज वेल ॲज क्लोरोथॅलोनिल 0.2%चा आपण स्प्रे करायला पाहिजे न्यू फ्लश येता वेळेस. ओके, देन त्याच्यानंतर व्हेन जेव्हा लक्षात घ्यायचं पाऊस चालू असतो आणि ह्युमिड क्लायमेट असते तेव्हा नॉन सिस्टमिक फंगीसाईडचा आपण स्प्रे करायला पाहिजे. तर तशा प्रकारे जनरली आपण नॉन सिस्टमिक जे फंगीसाईड आहे म्हणते साईडचा आपण स्प्रे करायला पाहिजे. ओके, त्यामध्ये जे काय समजा अँट्रॅकॉल आहे, त्याच्यानंतर एंडोफिल M45 आहे. ओके, M45 वाला जे एंडोफिलचं येते ते M45 आहे. ओके, अशा प्रकारचे स्प्रे करायला पाहिजे. त्यानंतर आणखी आपण स्प्रे घेऊ शकतो म्हणते ते स्प्रे कोणते घ्यायला पाहिजे म्हणते जनरली बोर्डेक्स मिक्सचर आहे म्हणते 0.6% और 5%. ओके, 0.5%चा बोर्डेक्स मिक्सचर घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं कॉपर ऑक्झिक्लोराइड. का बरं कॉपर ऑक्झिक्लोराइड 3 ग्रॅम पर लिटर ऑफ वॉटरनं आपण ते घ्यायला पाहिजे. ओके, 3 ग्रॅम पर लिटर वॉटरनं आपण COC कॉपर ऑक्झिक्लोराइड. तर कॉपर ऑक्झिक्लोराइडच का, तर याच्यामध्ये अँटी फंगल अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी असते म्हणून COC कॉपर ऑक्झिक्लोराइडचा तुम्ही स्प्रे घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर आणखी एक औषध आहे म्हणजे ते आहे कॉपर हायड्रॉक्साईड, त्याचा बी तुम्ही स्प्रे घेऊ शकता. हा अल्टरनेट स्प्रे घ्यायचा. ओके, हे जे आहे ना बॅक्टेरियल डिसीजसाठी बोर्डेक्स मिक्सचर झालं 0.6%चं घेतात जनरली शेतकरी. जर पोमोग्रॅनेटवर जर घेतलं तर आणि द्राक्षावर 0.5 ओके 0.6%चा आपण स्प्रे घेतो जनरली उभ्या पिकामध्ये. आणि त्याच्यानंतर कॉपर ऑक्झिक्लोराइड आहे, त्याच्यानंतर कॉपर हायड्रॉक्साईड आहे, याचा स्प्रे 15 ते 20 दिवसाच्या अंतरानं काय करायचं तर अल्टरनेट स्प्रे याचे घ्यायचे. कॉपर हायड्रॉक्साईड घेतला तर नंतर COC घ्यायचा, नंतर COC घेतला तर शेवटी जो स्प्रे घेतला जातो तो आपण काय घेतो शेवटचा स्प्रे. जर कंट्रोल होतच नसला बॅक्टेरियल डिसीज तर आपण काय करतो शेवटी 0.6%चा बोर्डेक्स मिक्सचर आपण रिकमेंड करतो. तर नंतर आणखी स्प्रे आहे म्हणते कॉम्बिनेशनमध्ये आहे म्हणते काही स्प्रे. तर त्यामध्ये मेटॅलॅक्झिल प्लस मॅनकोझेब आहे म्हणते, त्याचा स्प्रे घ्यायचा. ओके, 72% वेटेबल पावडरमध्ये येते, 2.5 ग्रॅम पर लिटर नुसार त्याचा स्प्रे घ्यायचा. नंतर ॲलेट नावाचं एक सिस्टमिक फंगीसाईड आहे मध्ये फॉसिटिल नावानं जे भेटते ते 3 ग्रॅम पर लिटर प्रमाणे आपण घेऊ शकतो. ऑर आहे सगळे लक्षात घ्यायचं आहे. अल्टरनेट स्प्रे चेंज करून दिला जातो, हे बेस्ट वाले आहे म्हणून त्यांचे नाव आपण घेतले. ओके, नंतर अझॉक्झिस्ट्रोबिन, हे सगळ्याला माहिती आहे. अझॉक्झिस्ट्रोबिन म्हणजेच कोणतं ॲमिस्टार नावानं जे भेटते ना ते लक्षात ठेवायचं. 23% सोल्युबल कॉन्सन्ट्रेशनमध्ये 200 ml पर एकरसाठी याचा स्प्रे आपण यूज करायचा. ओके, लक्षात घ्यायचं आहे की एक शेड्यूल फॉलो असते. एक शेड्यूल फॉलो करत असताना त्यामध्ये असणारे जे काही एक लक्षात घ्यायचं आहे, अगोदरचा आपण सिस्टमिकचा स्प्रे केला तर नंतर त्याचा चेंज करून एक सिस्टमिक घेतलं तर दुसरं कॉन्टॅक्ट घ्यायचं. अल्टरनेट स्प्रे जे असते शेड्यूलनुसार ते फॉलो करत आपण अशा प्रकारे हे जे डिसीज आहे हे कंट्रोल करू शकतो. लक्षात घ्यायचं आहे मॅनेजमेंट करत असताना पूर्ण फंगल डिसीज, बॅक्टेरियल डिसीज आणि व्हायरल डिसीज अशा प्रकारे आपल्याला मॅनेजमेंट करायचं असते. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काय एक अडचण असेल ओके तर तुम्ही तिथं प्लीज मला तिथं कमेंट करा आणि या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि माझ्या AM ॲग्रिकल्चर यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा.